स्टेजवर अनाउन्समेंट झाली, लास्ट अँड बेस्ट स्पीच फ्रॉम सुनील सावंत अँड द सब्जेक्ट इज माझी हरवलेली बहीण. प्रेक्षकातनं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि सुनीलचं स्टेजवर आगमन झालं. त्यांनी बोलायला सुरुवात केली. माय डिअर फ्रेंड्स, टीचर्स, प्रोग्राम ऑर्गनायझर, चीफ गेस्ट ऑफ टुडेज प्रोग्राम and all boys and girls. I'm not a speaker, I'm not a scholar, but myself a disappointed brother. I don't know what to say or how to express myself. At this moment I am speechless because I have lost my sister. I haven't found her. तेवढ्यात विद्यार्थ्यातनं आवाज आला, मराठीतनं बोल, मराठीतनं विषय माझी हरवलेली बहीण असा आहे, मराठीतला विषय आहे, मराठीतनं बोल. काय बोलायचं, काय बोलावं अजूनही सुचत नाही आहे, कारण अजूनही ती मला सापडलेली नाही आहे. मी तिला शोधतोय पण ती सापडत नाही आहे. हे विश्व इतकं काही मोठं नाही की हरवलेली बहीण सापडणार नाही. कुठेही जाऊ द्या, सासरी जाऊ द्या, बाहेर देशी जाऊ द्या, ती बहीण असते भावनेने भावाच्या जवळ. पण ज्याला ती नाहीये ना, त्याला विचारा की व्यथा काय आहे. किती उणेपणा नसतो एक बहीण नसली ना आयुष्यात, हे त्याला विचारा. आई वडील गेल्यानंतर भावाच्या गळ्यात पडून रडणारी बहीण, तिचं माहेर पण टिकवून धरणारा भाऊ, हक्कानं भावावर हक्क गाजवणारी बहीण, दोन्ही कुळांचा उद्धार करणारी बहीण आणि अनेक नात्यांना जन्म देणारी बहीण, आई वडिलांच्या नंतर भावाला आधार देणारी बहीण, ती ज्याच्या जीवनात नसते ना, त्याच्या अंतरीच्या वेदना बघा. दिवाळीत एखादी बहीण भाऊबीजेच्या निमित्तानं आपल्या भावाला ओवाळते ना, तेव्हा त्यांना बहीण नसणारा मुलगा जेव्हा बघतो ना, तो स्वतःला कमनशिबी समजतो. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनगटात राखी असते, पण जेव्हा स्वतःचं मनगट बिगर धाग्याचं असतं ना, तेव्हाच्या बहीण नसणाऱ्याच्या वेदना बघा. आणि त्याच धाग्यासाठी तो बहीण शोधतो. मला बहीण मिळेल का हो? रस्त्यावर फिरणारी पोर असो किंवा भीक मागून पोट भरणारी असो, पण बहिणीचं प्रेम देणारी बहीण मिळेल का? सगळा माहोल शांत झाला होता, इमोशनल झाला होता. हा विषय ज्यांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडला ना, त्यांचे डोळे पाणावले. मालविका मॅडम डोळ्याला रुमाल लावून बसल्या, कारण त्यांना सुद्धा भाऊ नव्हता. इकडे सुनील बोलतच होता. अशीच एक माझ्या आयुष्यात आली. महिनोन महिने आंघोळ न केलेली, काळेकुट्ट झालेले कपडे, विस्कटलेले केस, फक्त आणि फक्त भाकरीच्या शोधात असलेला जीव. पण त्या दिवशी तिला तिच्या आयुष्यातली कमतरता जाणवली का काय कोणास ठाऊक, ती माझ्याजवळ आली. तिने हातात राखे असलेला हात पुढे केला. मी थक्क झालो होतो. निरागस असलेली 10-12 वर्षांची ती, मळानं माखलेली पोर. तिच्या हातात वाऱ्यानं फडफडणारी राखी बघितली आणि तिच्या भावनांची कदर करावीशी वाटली. तिच्या हातातली राखी एक असा हात, असं मनगट शोधत होती. तो हात होता नितांत प्रेम करणाऱ्या भावाचा. तिला भाऊ हवा होता, मला बहीण हवी होती. मी तिच्या राखीचा स्वीकार केला. त्या दिवशी आमच्या शेजारच्या मावशीने तिला आंघोळ घातली, स्वच्छ केली. विधिवत मनगटात तिने माझ्या राखीही बांधली. या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार म्हणून आजूबाजूच्या बाया बघत होत्या. ती मुकी नाही आहे, पण आबोल आहे. मी तिला गिफ्ट दिलं, तिने नकार दिला घ्यायला. खूप आग्रह केला, पण ती सतत नकारार्थी मान हलवत होती. काय पाहिजे म्हणून विचारलं तर शहराच्या पुलाखालच्या जीवनानं मला भाऊ पाहिजे म्हणून हट्ट धरला. तेही पुलाखालचं जीवन भावाच्याच शोधात होतं.
दुसऱ्या दिवशी मी वर्गात आलो. दिवसभर वेळ मिळेल तेव्हा मनगटाच्या राखीचा आणि मिळालेल्या बहिणीचा महिमा मी सगळ्यांना सांगितला. संध्याकाळी मी बहिणीच्या ओढीनं लवकर घरी गेलो, पण निराशा पदरी पडली कारण ती घरी नव्हती. बाबांना विचारलं माझी बहीण कुठे आहे, तर त्यांनी ती गेली म्हणून सांगितलं. खूप नाराज झालो. आई वारली होती ना तेव्हा इतकं दुःख झालं नव्हतं, पण ती निघून गेल्याचं दुःख आत्ताही पचवता येत नाहीये, ते सहनच होत नाहीये. सुनील गहिवरला. भाषण करताना थोडा वेळ थांबला. म्हणाला, माफ करा, आज कार्यक्रमाला उशीर झाला तो केवळ तिच्यामुळे. तिला शोधायला गेलो होतो, नाही सापडली. हरवलेली बहीण नाही सापडली. बाजार फुलांचा भरला, मज बहीण दिसेना. गाण्याची धून कुठेतरी वाजत होती आणि ती इथे कानावर येत होती. आता प्रत्येकजण इमोशनल झाला. सुनीलच्या डोळ्यातनं टपटप अश्रू ओघळायला लागले. तो ते अश्रू मनगटानं पुसायला लागला. प्रेक्षकातून एक हलक्या मनाची विद्यार्थिनी उठून उभी राहिली. म्हणाली, अरे मी बांधते की तुला राखी. ती प्रेक्षकातनं निघाली, स्टेजवर गेली आणि तेवढ्यात दुरून आवाज आला, भैया. सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळाल्या. सुनील स्टेजवरनं तिकडे बघत होता. ती पळत पळतच येत होती. अत्यंत गबाळी असणारी तीच ती पोर, आबोली. सुनीलनी तिला आबोली या नावानं आवाज दिला. ती स्टेजजवळ येऊन थांबली. पळून पळून तिला धाप लागली होती. सुनीलनी तिला हाताने खुणवलं. ती वर आली. दोघं एकमेकांच्या गळ्यात पडले. दोघंही रडायला लागले. अगं कुठं गेली होतीस? किती किती शोधलं मी तुला. माईक चालू होता. शेवटच्या माणसापर्यंत ऐकू जात होतं. त्याला मिठीतनं अलग केलं आणि नजर रोखून स्टेजवर आलेल्या मुलीकडे रागारागानं ती बघत होती. हॅलो, सॉरी, हीच ती माझी हरवलेली बहीण आज मला पुन्हा मिळाली. टाळ्यांचा वर्षाव होत होता. स्टेजवर आलेली ती मुलगी खूप हिरमुसली होती, नाराज झाली होती. पण सारंग पुढे आला. त्यांनी मनगट तिच्या पुढे केलं. तिने सारंगला राखी मारली. आबोली तू कुठं जायचं नाही आता. पण ही नाही, मी तुझी बहीण. आबोली आज बोलकी झाली होती. आज पुन्हा दोघे बहीण भाऊ एकत्र आले होते. कार्यक्रम संपला. विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घातला. चल आपण तिला आंघोळ घालूया. तिला कॉलेजच्या बाथरूममध्ये नेलं. आंघोळ घालून स्वच्छ केलं. राधानी एक ड्रेस आणून दिला. तिने तो ड्रेस घातला. छान दिसत होती. त्या दोघांचे बऱ्याच जणांनी फोटो काढून घेतले. त्या दोघांकडनं एक चांगला संदेश दिला गेला होता. सगळ्यांची मनं हेलावली होती. नंतर त्या दोघांना मीटिंग हॉलमध्ये बोलावण्यात आलं. प्रिन्सिपॉलनी त्यांचं कौतुक केलं. म्हणाले, सुनील, आय एम प्राऊड ऑफ यू. खूप चांगला संदेश दिलास. उद्याच्या पेपरला तुमच्या फोटोसकट बातमी असेल. माझी हरवलेली बहीण या शीर्षकाखाली ती बातमी येईल. सगळ्या स्टाफनी त्याला गिफ्ट म्हणून 5,000 रुपये दिले. त्याचं कौतुक केलं. मालविका मॅडम म्हणाल्या, अरे कहाँ से सीखा रे तू इतना? पूरा माहौल आंसुओं में डुबा दिया. नाम क्या है इसका? हाँ, अबोली बोला ना तू. अच्छा नाम है. अबोली, कहाँ गई थी रे तू? तेरे लिए कितना परेशान थे ये बच्चा. दोघं घरी जाण्यासाठी निघाले. झोपडपट्टी काही अंतरावर असताना तिने त्याचा हात सोडला आणि पूर्वेकडच्या रस्त्यानं पळायला लागली. सुनील तिच्याकडे बघत होता. त्याने तिला आवाज दिला. ती एकदा थांबली. त्याच्याकडे वळून बघितलं आणि ती परत पळाली. तिचं हे विचित्र वागणं सुनीलला संभ्रमात टाकणार होतं. तिचा पाठलाग करणं काही योग्य नाही. पुन्हा एकदा निराशा पदरात पडली. ती गेलेल्या वाटेकडे डोळे लावून तो कितीतरी वेळ बघत उभा होता. सूर्य मावळतीकडे चालला होता. मावळतीकडे सूर्यकिरणांच्या साह्यानं ढगाने विविध रंग धारण केले होते. मावळतीचा सूर्य दिवसभर तापून भट्टीतल्या लोखंडाप्रमाणे लालबुंद झाला. दुपारी नजर न ठेवू देणारा सूर्य आकारानं मोठा झाला. निस्संकोचपणे पाहू देत होता. आता सुनीलनी पाठ फिरवली. मावळतीकडे तोंड केलं. थोड्याच वेळात तोच सूर्य क्षितिजाच्या पलीकडे जाऊन विसावणार होता.
तसाच जड पावलानं विसाव्यासाठी सुनीलही घरी निघाला होता. त्यानंतर बघता बघता 2 महिने निघून गेले. नोव्हेंबरचा पहिला आठवडा. थंडीने जोर धरला होता, पण अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पाऊस उघडला की थंडी जोर धरायची. थंडीमुळे सकाळी रस्त्यावर शुकशुकाट असायचा. कुत्री आळं करून आडोशाला पडलेली असायची. चुली ढणढणत असायचा. चुलीचा निळाशार धूर झोपडीच्या भोग पडलेल्या जागेतनं सरळ वर निघत असे. चुलीच्या भोवती हात गरम करण्यासाठी गर्दी होत असे. रात्र झाली तरी रस्त्यावर, वर्दळीच्या ठिकाणी गर्दी होतच होती. शाळेच्या पडवीत झोपवणारी वाकळ गोधडी घेऊन लवकर झोपत असत. काही चलाक कुत्री त्यांच्या पायथ्याला आसरा घेत त्यांच्या ओबेला पडत. सकाळी झोपडपट्टीत शेकोट्या पेटलेल्या असायच्या, पण शाळेत जाणारी मुलं मात्र थंडीचा विचार न करता दप्तर पाठीवर टाकून शाळेत गारठ्यातही जात असत. त्या अगोदर पोटापाण्याच्या उद्योगासाठी कष्टकरी सकाळीच कानाला टापशी बांधून कुडकुडत का होईना पण घरातनं बाहेर पडत असत. थंडीमुळे नाना मात्र बिछाण्यातनं लवकर उठत नसे. सुनील त्याला सतत सांगायचा की थंडीचा पडून राहतला, लय लवकर उठत जाऊ नको. नाना आता अशक्त होत चालला होता. एक दिवस सुनीलने बापाला हॉस्पिटलमध्ये नेलं. अनेक तपासण्या झाल्या. त्याला ॲडमिट केलं. सुनील नानाजवळ थांबायचा. पेशंटला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण मिळत असे. त्यातूनच तो भागवाभागवी करायचा. एक हप्त्यानंतर तो शाळेत गेला. वडील असल्या कारणानं त्यांनी सुट्टी घेतली होती. त्यांनी सांगितलं, वडील आजारी आहेत, मला सुट्टी हवी आहे. 15 दिवस डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पण यश काही मिळत नव्हतं. त्या काळात नानाचा BP हाय व्हायचा. ब्रेन ट्यूमर असल्यामुळे ऑपरेशन करणं जरुरी होतं, पण तो BP आडवा येत होता. 10 दिवसानंतर BP लेवलवर आला. ती संधी डॉक्टरांनी सोडली नाही. ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन ठरलं. तयारी झाली. सुनीची कन्सल्ट फॉर्मवर सही घेतली गेली. नानाला थिएटरमध्ये नेण्यात आलं. भिंतीवरच्या घड्याळात 11 वाजले होते. सुनील एकटा समोर बसला होता. अनेक शंका कुशंकांचे घाव सोसत स्वतःला धीर देत होता. अचानक त्याच्या खांद्यावर हात पडला. त्यांनी मागे बघितलं तर नानाचे मित्र दौलती, शिरपा, सदा त्याच्यासमोर उभे होते. तिघे त्याच्याजवळ बसले. सुनीलच्या डोळ्यातनं आसवं उघडायला लागली. त्याला धीर देत दौलू म्हणाला, अरे धीर धर बाळा, होईन सगळं ठीक, काळजी करू नका, भरोसा ठेव देवावर, हे बघ देवच तारणार आहे. किती दिवस झाले बेटा ॲडमिट होऊन? झाला की 1 महिना. अरे मग आम्हाला कसं माहीत झालं नाही? आम्ही आलो नसतो का? हां? दौलू, नाना बाबाचं काय खरं नाही आता. ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन हे काय आशा धरणार सांगा? हे बघ असं काय बोलायचं नाही, होईल सगळं ठीक, आणि असला काही विचार बी करू नको. असं भलतं काही चितायचं बी नाही. होईन त्यो बरा होईल. तू उठ, 2 गज खाऊन घे, मग दिवसभर पळधाव करायला लागन तुला, शिरपती म्हणाला. नाही नाही म्हणता त्याला उठवलं, बाजूला नेलं, बळजबरीनं खायला घातलं. दिवसभर त्याच्याबरोबर थांबले. त्याला धीर देणारं असं कोणीच नव्हतं. बनामावशी तिच्याबरोबर 4 चौघे आल्या. 1-2 तास त्याच्याबरोबर थांबल्या. दौलतीनं गणाची आठवण काढली. गणांनी यायला पाहिलं होतं नाही का? शिरपा तक्रारवाजा म्हणाला. आता त्याला माहीत असेल तर तो येईन ना. आता सुनीलला विचारलं तर संपर्कच नाही, नंबर बी नाही म्हणला. सदानं कोशिश करून श्रीकांतचा नंबर मिळवला. श्रीकांतला सविस्तर सांगितलं. पेशंट कव्हर व्हायला 3 ते 4 दिवस लागतील. ऑपरेशन क्रिटिकल होतं पण व्यवस्थित झालं. आता पेशंटने रिस्पॉन्स देणं महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं, पेशंटचा BP लेवलवर आहे ही आमची जमेची बाजू आहे, नाहीतर काही घडू शकलं असतं. डॉक्टरांकडनं थोडासा का होईना पण दिलासा मिळाला. सदा, शिरपा, दौलू यांनी सुनीलला हॉटेलमध्ये नेलं, जेवायला घातलं. त्याच्या हातात थोडे पैसे दिले आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी झोपडपट्टीतली आणि गाडी तळावरची बरीच मंडळी आली भेटायला. दुपारच्या 3ला गणा, श्रीकांत, रंजना तिघे आले. रंजना सुनीलच्या गळ्यात पडून रडायला लागली. बायाने तिची समजूत घातली. आता मात्र सुनीलला थोडा धीर आला होता. सदा, गौलती, गणा रात्री दवाखान्यात थांबले. सुनील, श्रीकांत, रंजना घरी गेले. 1 महिन्यानंतर सुनीलला मोकळा वेळ आणि थोडी विश्रांती मिळाली होती. 15 दिवस झाले नाना कोमात होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं.
पण ऑक्सिजन निघण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. शेवटी सुनीलने हट्ट केला की बाबाला घरी घेऊन जातो. त्याच्या हट्टापायी नानाला डिस्चार्ज देण्यात आला. नानाचा ऑक्सिजन काढला, दवाखान्यातनं बाहेर काढलं, ॲम्ब्युलन्समध्ये घातलं, घरी आणलं. घरी आणताना ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. सगळी झोपडपट्टी तिथे गोळा झाली. नाना गेला असं सगळ्यांनी गृहीत धरलं. नानाला बाहेर काढलं, आतमध्ये त्याची सोय केली. घरात आणल्यानंतर अर्ध्या तासाने नानाने डोळे उघडले. नाना डोळे उघडझाप करायला लागला होता. बातमी वाऱ्यासारखी पसरली. नाना शुद्धीवर आला. नाना शुद्धीवर आला. त्यामुळे जो तो नानाच्या घराकडे पळायला लागला. सगळेजण मनोमन देवाची प्रार्थना करत होते की हेची दान देगा देवा, नानाला आमच्या सुखी ठेवा. सावध झालेला नाना बघायला सगळ्यांची धडपड चालली होती. गर्दी करू नका, गर्दी करू नका म्हटलं तरी कोणी ऐकत नव्हतं. त्या दिवशी गाडी तळ सगळा झाडून आला. गाडीवाले संपावर गेलेत का काय अशी तिची अवस्था झाली होती. अनेक जण येऊन जायचे, पण गाडीवान तिथे कोणी दिसतच नव्हता. म्हणून गौतम आणि चहाची टपरी दोघंच तिथे थांबलेले होते. गणा अजूनही तिथे होता. त्याच्या निगराणीखाली सगळं चालू होतं. त्यामुळे सुनीलला थोडीशी उसंत मिळाली. काही दिवस तो शाळेतही जाऊन यायला लागला. सुनीलला आनंद झाला होता. 8 दिवस झाले नाना शुद्धीवर आला होता. डोळ्यांनी बघत होता पण बोलत नव्हता. नाकाच्या नळीवाटे ज्यूस पाजलं जात होतं. ज्यूस, दूध हे त्याचं अन्न. सुनील ते नियमितपणे देत होता. सुनीलच्या कष्टांचं, उपासमारीचं चीज झालं आणि त्याचं समाधान सुनीलच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. असाच एक दिवस नाना त्याला डोळे भरून बघत होता. सुनीलने त्याला विचारलं, काय रे बाबा, असं काय बघतो? नानाच्या डोळ्यातनं आसवं उघडली. अरे काय झालंय बाबा तुला? आत्ता चांगलं झालं की तू. सांगितलं की तुला, तू चांगला झाला आता. बाबा तू बरा झालाय. हे बा आता तू रडायचं नाही, हसायचं तू. फक्त हसायचं. काय? नानाच्या ओठावर बारीकशी हास्याची झलक आली. सुनीलने बघितली. आता कसं झालं? अरे बाबा तू हसत राहा, फक्त हसत राहा. नानाने त्याच्याकडे बघितलं आणि अलगद डोळे मिटून घेतले. दोन्ही डोळ्यातले अश्रू कानाच्या पाळीकडे सरकले. बस तेच 2 अश्रू शेवटचे. नानाने डोळे मिटले, ते परत उघडले नाहीत. देह शांत पडला. श्रम निमाले, श्वास थंड झाला. सुनीलच्या हट्टामुळे एक झालं होतं. नानाला घरी येता आलं होतं. नजर भरून घर बघता आलं होतं. परिस्थितीशी झुंजणाऱ्या झुंजार पोराला बघायचं होतं. अगदी डोळे भरून ती इच्छा त्याची पूर्ण झाली आणि नानाने आकाशाकडे झेप घेतली. झाकोळलेलं आभाळ फाकलं. आकाश उघडं पडलं. पृथ्वी ते आकाश एक निर्वात पोकळी. गणा सुनीलला समजावत होता. आज पूर्ण गाडीतळ बंद होता. मोहन सुनीलच्या जवळ बसला. गणानं श्रीकांतला फोन केला. तो निघाला. हौसाचा काही तपास नव्हता. 5च्या सुमाराला प्रेतयात्रा निघाली. श्रीकांतने सुनीलचा हात धरला. शिंकाळ्या घेऊन पुढं चालला. त्या प्रेतयात्रेचं नियोजन गणा, दौलती, शिरपा सदा करत होते. खरडून झोपडपट्टी होती. बाया चर्चा चालू होती. बिचारा सुनील लय कष्ट केले बापासाठी. त्याचं वय आहे का हातगाडी वाढायचं? माय गेली पण बाप जाऊ द्यायचा नाही म्हणून जीवाच्या आकांतानं गाडी वाढायचं बिचारं. विसाव्याला प्रेत टेकवलं. विसाव्याची भाकरी ठेवली. खांदेकरी मागे पुढे झाले. स्मशानभूमीपर्यंत आले. लाकडं रचायची घाई चालू झाली. मागून सायकलवर पाण्याचा ड्रम आला. सुनीलला ओलं केलं गेलं. पाण्याची घागर तयार होती. आता सुनीलच्या पाठीमागे कोण चालणार? बहीण पाहिजे. सगळे विचारात पडले. शेवटी रंजूला तयार केलं. पण स्मशानभूमीत एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाला खेटून ती विसाव्याची ठेवलेली भाकर घेऊन ती भाकर खात उभी होती. बनामावशीची नजर तिच्यावर गेली. ती घाईघाईत तिच्याकडे आली आणि म्हणाली, काय ग हे येऊशे, राखी बांधाय बहीण होती आणि आता हिथं काय झालं ग तुला? जाय ना तिकडं. असं म्हणून तिने ओढलं. ती सुनीलच्या मागे उभी राहिली. हातात भाकर तशीच. काय करायचं तिला सांगण्यात आलं. फेऱ्या चालू झाल्या. ती मडक्याला छिद्र पाडायला लागली. फेऱ्या झाल्या. मडकं मागे आदळलं. सुनील पुढे सरकला. ती त्याच्या समोर आली. त्याच्या गालावरचे ओघळलेले अश्रू तिने पुसायला सुरुवात केली. त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारली. ती त्याचे अश्रू पुसत होती. मान हलवून त्याला रडू नको असं म्हणून सांगत होती. बघणारे हे दृश्य बघून गहिवरले.
त्यांना कळेना ही मुलगी अचानक अवतरली कशी. ही मुलगी याला जीव लावते, मधनंच अदृश्य होते. किती विचित्र आहे ही. तिला बघून रंजूला किळस आली. श्रीकांत आणि गणा यांना तर या घटनेनं धक्का बसला. विधी पार पडला. श्रीकांत सुनीलला घेऊन माघारी फिरला. मागे वळताच त्याला मालविका मॅडम दिसल्या. सगळं दृश्य बघून त्याही हेलावल्या होत्या. त्याला म्हणाल्या, देख सुनील, मुझे भी बहुत दुख हुआ है, लेकिन होनी को कोई टाल नहीं सकता. जब तक नसीब में थी माँ बाप की छाँव, तब तक हम आबाद है. चलो ठीक है, हम सब इस दुनिया में फरिश्ते हैं, फरिश्ते. सबको वहीं जाना है, ध्यान में रखो. सुनील शांत उभा होता. त्याच्याजवळ आबोली, श्रीकांत, रंजना, मोहन उभे होते. मालविका मॅडम तिच्याकडे बघून म्हणाल्या, क्या नाम रे तेरा? आबोली ना? कहाँ घूम जाती हो रे? कहाँ गायब हो जाती तू? तेरे भाई से प्यार करती है ना तू? तिने होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. देख अब कहीं मत जा अपने भाई को छोडकर, समजी. थोड्या वेळात गर्दी पांगली. गर्दी कमी झाली. सुनीलने आंघोळ केली. बनामावशीनं रंजीला, आबोलीला आंघोळ करायला सांगितलं. आंघोळ करून ती सुनीलच्या शेजारी बसली. रंजूनी बनामावशीला विचारलं, ही पोरगी कोण? बनामावशीने थोडक्यात सगळी कहाणी सांगितली. तेव्हा कुठे रंजूची शंका दूर झाली. सावडायच्या दिवशी अस्थिविसर्जन करताना आबोली बरोबर होती. ती दिवसाआड यायची. सुनीलला जीव लावायची, पण ती आबोल होती. आता सवय झाली होती तिला का ती मुद्दाम करत होती तसं हे तिचं तिला माहिती. बापाची एक एक आठवण सुनीलला येत होती. तो दुःख आवरायचा प्रयत्न करत होता, पण ते शक्य नव्हतं, कारण तो आत्ता एकाकी पडला होता. त्याचा आधार तुटला होता. तुटलेल्या पायाला लावलेला लाकडी पाय सरणात जळून गेला होता. एकटं जीवन जगणं त्याला खूप कठीण वाटत होतं. तो एकांतात बसला होता. त्याच्या बाजूला ती थांबली होती. प्रत्येक क्षणाक्षणाची आठवण त्याला येत होती. त्याचा हुंदका दाटून येत होता. आवेगानं हुंदका बाहेर आला. आबोली त्याच्या जवळ आली. त्याच्या गळ्यात हात टाकला. त्याला गोंजारायला लागली. म्हणतात ना, पुरुष आतल्या आत कोसळला म्हणजे त्याला स्त्रीच्या आधाराची गरज असते. मग ती आई असो, मावशी असो, पत्नी असो, नाही तर बहीण असो, तो तिच्याजवळ सगळं दुःख मोकळं करतो. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. श्रोते हो, आज 17वा भाग तुम्ही ऐकलात. 18वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या. नमस्कार.